मकर राशी 48 तासात नशीब बदलेल. मकर राशी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे. या 5 घटना घडल्याशिवाय राहणार नाहीत. नमस्कार मित्रांनो, मकर राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात एक सतत विचार फिरत आहेत का? कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी हातातून निसटत आहेत असे वाटत आहे का? जर तुमची रास मकर असेल तर 25 जुलै 2026 पासून येणारे पुढील 48 तास तुमच्या आयुष्यात असा बदल घडवून आणू शकतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यामध्ये 5 मोठ्या घटनांपैकी एक घटना तुमच्या आयुष्याला पूर्णपणे नवी दिशा देऊ शकते. आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. श्रद्धा आणि विश्वास तुमच्यापर्यंत योग्य ऊर्जा पोहोचवेल. पहिली मोठी घटना, अचानक मिळणारी आनंदाची बातमी. मकर राशीच्या अनेक व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून एखाद्या महत्त्वाच्या बातमीची वाट पाहत आहेत. काहींसाठी व्यवसायाच्या संबंधित तर काहींसाठी कौटुंबिक विषयाचे. पण 25 जुलैपासून पुढील 48 तासांमध्ये अशी एखादी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते जी तुमच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी खरे हसू आणेल. बऱ्याच वेळा आपण मनापासून मेहनत करत असतो, पण त्याचे फळ मिळायला उशीर होतो. त्या उशिरामुळे मनामध्ये निराशा निर्माण होते. मी एवढं करते तरी माझ्याच वाट्याला संघर्ष का? हा प्रश्न अनेक मकर राशीच्या लोकांच्या मनात सतत येत असतो. पण ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्या आयुष्यातील एक थांबलेला मार्ग आता हळूहळू खुला होऊ लागेल. विशेष म्हणजे ही बातमी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या ठिकाणाहून येऊ शकते. ज्या व्यक्तीकडून तुम्ही काहीच अपेक्षा ठेवली नव्हती तीच व्यक्ती तुमच्यासाठी आनंदाचे कारण बनू शकते. त्यामुळे कोणत्याही फोनकडे, मेसेजकडे किंवा भेटीकडे दुर्लक्ष करू नका. ही मोठी घटना नात्यासंबंधामध्ये होणाऱ्या भावनिक उलगडा आणि माणसाच्या आयुष्यात काही नांदी असू शकतात जी मनाची खूप जवळची असतात. पण कधी गैरसमज, कधी परिस्थिती आणि कधी अहंकार यामुळे ती नाती दूर जातात. मकर राशीच्या अनेक लोकांना सध्या अशाच एखाद्या नात्याची वेदना मनात आहे. तुम्ही बाहेरून कितीही मजबूत दिसत असला तरी आतून तुम्ही भावनिक आहात. तुमच्या मनातल्या भावना तुम्ही सहज कोणासमोर व्यक्त करत नाही. यामुळे अनेक वेळा तुमचं दुःख फक्त तुम्हालाच माहीत असतं. येणाऱ्या 48 तासांमध्ये एखाद्या व्यक्तीकडून अनपेक्षित संवाद होऊ शकतो. अनेक दिवसापासून बंद असलेला संपर्क पुन्हा सुरू होऊ शकतो. काहींसाठी हा जुना मित्र असेल, काहींसाठी प्रिय व्यक्ती असेल, तर काहींसाठी कौटुंबिक सदस्य. विशेष म्हणजे या संवादामुळे तुमच्या मनावर असलेला एक मोठा भार हलका होईल. अनेक दिवसापासून मनात साचलेल्या भावना बाहेर पडतील. काही जणांच्या डोळ्यात आनंद अश्रू येऊ शकतात, कारण बरेच दिवसापासून तुम्ही ज्या उत्तराची वाट पाहत होता ते उत्तर अखेर मिळणार आहे. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल. मकर राशीचे लोक मेहनती असतात. ते कष्ट करण्यास कधी घाबरत नाहीत, पण अनेक वेळा अपेक्षित आर्थिक यश त्यांना उशिरा मिळते. यामुळे मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते. 25 जुलैपासून पुढील 48 तासांमध्ये आर्थिकदृष्ट्या एक महत्त्वाची हालचाल दिसून येत आहे. काहींचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात, काहींना नवीन उत्पन्नाचे साधन मिळू शकते, तर काहींना अशी संधी मिळू शकते जी भविष्यात मोठा आर्थिक फायदा करून देईल. एखाद्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्या, कारण या काळात घेतलेला शहाणपणाचा निर्णय भविष्यात लाभदायक ठरू शकतो. विशेष म्हणजे गेल्या काही काळाच्या आधी आर्थिक समस्येमुळे तुम्ही मानसिक तणावात होता, त्यावर उपाय सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसत आहे. चौथी महत्त्वाची घटना. कधीकधी आपल्या आयुष्यात व्यक्ती अचानक येते आणि सगळं काही बदलून टाकते. तिच्या एका सल्ल्यामुळे, एका शब्दामुळे किंवा एका संधीमुळे आपल्या संपूर्ण प्रवास बदलतो. मकर राशीसाठी पुढील 48 तासांमध्ये अशाच प्रकारची महत्त्वाची भेट होण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती वयाने मोठी असू शकते, अनुभवी असू शकते किंवा आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असू शकते. या व्यक्तीकडून तुम्हाला असा सल्ला मिळू शकतो जर तुमच्या अनेक समस्यांचे उत्तर ठरले असेल. अनेक दिवसापासून ज्याचा मार्ग दिसत नव्हता त्या मार्गावर प्रकाश पडू शकतो. आणि काही जणांसाठी ही भेट एखाद्या गुरुची, मार्गदर्शकाशी किंवा जुन्या परिचित व्यक्तीशी होऊ शकते. त्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष द्या, कारण नियती अनेकदा संकेतांच्या माध्यमातून बोलते. 5वी आणि सर्वात मोठी घटना, नशिबाचा निर्णायक वळण. आता आपण त्या घटनेकडे येत आहोत जी मकर राशीच्या अनेक व्यक्तींचं आयुष्य बदलू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही संघर्ष केला आहे. अनेक वेळा स्वतःच्या आनंदाचा त्याग करून इतरांसाठी जगला.
अनेक रात्री चिंता करत जागून काढल्या. अनेक स्वप्न परिस्थितीमुळे अपूर्ण राहिली. पण प्रत्येक संघर्षाचा एक शेवट असतो आणि ग्रह सांगत आहेत की आता तुमच्या आयुष्यात नशिबाचे चक्र हळूहळू फिरू लागले आहे. पुढील 48 तासांमध्ये तुम्हाला असा एखादा संकेत मिळू शकतो जो भविष्यातील मोठ्या यशाची सुरुवात असेल. सुरुवातीला ही गोष्ट छोटी वाटेल, पण पुढे जाऊन तसे परिणाम खूप मोठे असतील. काहींसाठी ही नवीन नोकरीची संधी असेल, काहींसाठी व्यवसायातील नवीन करार असेल, काहींसाठी घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित शुभ घडामोडी असेल, तर काहींसाठी हे आध्यात्मिक जागृतीचे दार उघडणारे क्षण असतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संधीला ओळखणे, कारण नशीब अनेकदा मोठ्या आवाजात येत नाही, तर ते शांतपणे दार ठोठावते. आरोग्य आणि मानसिक स्थिती या काळात मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात अनेक विचार चालू असतील, पण प्रत्येक गोष्टींची चिंता करण्यापेक्षा वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा. पुरेशी झोप घ्या, पाणी जास्त प्या आणि शक्य असल्यास सकाळी काही वेळ शांततेमध्ये घालवा, कारण मन शांत असेल तर योग्य निर्णय घेणे सोपे जाते. तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मनाला सध्या जास्त विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ द्या. शनिदेव आणि स्वामी समर्थांचा विशेष संकेत. मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. शनिदेव कधीही अन्याय करत नाहीत, ते फक्त कर्माने फळ देतात. जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली असेल तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. 25 जुलैच्या दिवशी शक्य असल्यास शनिदेवांचे स्मरण करा. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणामध्ये काही मिनिटे घालवा. मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जपा. तुम्हाला अंतर्मनात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. भावनिक साधन. मकर राशीच्या मित्रांनो, प्रत्येक वेळी मजबूत राहण्याचा प्रयत्न करताना तुम्ही स्वतःच्या भावना अनेकदा दाबून ठेवल्या आहेत. प्रत्येकाला आधार देताना स्वतःच्या मनातील वेदना लपवल्या आहेत. पण मनात लक्षात ठेवा, तुम्हीही माणूस आहात. तुम्हाला या आनंदाचा, प्रेमाचा आणि यशाचा पूर्ण अधिकार आहे. आज जर तुम्ही संघर्ष करत असाल तर हा काळ कायमचा नाही. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट येतेच. कदाचित हीच ती वेळ आहे जिथून तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होणार आहे. म्हणून विश्वास सोडू नका, आशा सोडू नका आणि स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल की शनिदेव आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे, तर कमेंटमध्ये जय शनिदेव आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची एक कमेंट एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्येही आशेचा दिवा पेटवू शकते. आणि लक्षात ठेवा, येणारे 48 तास फक्त वेळ नाही, तर ते तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारे क्षण ठरू शकतात. शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि यश भरभरून लाभो. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगतिकारक जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.